गीता मौली या चॅनलवर भगवद्गीतेमधील जीवन धर्म समजून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्व आध्यात्मिक आणि अन्य श्रोतेजनांचे या सत्रामध्ये मनःपूर्वक स्वागत। आपले जीवन यामुळे सुखी व्हावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी दिलीप काटदरे माझे गीता धर्म आणि मी या विषयावरील विचार आपल्या समोर मांडणार आहे। आज आपण मोक्ष संन्यास या 18व्या अध्यायाच्या संदर्भात विवेचन करणार आहोत। हा गीतेचा उपसंहार म्हणजेच तात्पर्य असे आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। ओम श्री परमात्मने नमः। भगवद्गीतेचा उपसंहार या अध्यायात केला असून मोक्ष संन्यास योगामध्ये अर्जुनाला युद्ध संदर्भात निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे असे आपल्या लक्षात येते आणि स्वेच्छेने युद्ध करण्यास त्याला प्रवृत्त केले आहे। गीता ही प्रेरणादायी आहे, ही आज्ञा नव्हे। निर्णय अर्जुनाने स्वतःच घ्यायचा आहे। याचा अर्थ मला जो समजला तो असा की कुठल्याही क्षेत्रातील गुरु अथवा सल्लागार, मग ते वैद्यकीय असो अथवा आर्थिक क्षेत्रातील निर्णयाप्रत येण्यासाठी मार्गदर्शन असो, तो जो सल्ला देतो त्या निर्णयाचे परिणाम लक्षात घेऊन आणि परिस्थिती समजून घेऊन निर्णय त्या व्यक्तीला स्वतःच घ्यावे लागतात। ती व्यक्तीच त्या निर्णयाच्या परिणामांना जबाबदार असते अथवा त्याचे सुखद अथवा दुःखद अनुभव त्या व्यक्तीलाच सहन करावे लागतात। संपूर्ण गीतोपदेश ऐकल्यानंतर अर्जुनाने प्रश्न विचारला की संन्यासामधील तत्व, धर्म आणि त्यागामधील तत्व आणि धर्म यामध्ये फरक काय? तो जर आपण समजावून सांगितला तर माझ्या मनातील अनेक शंका दूर होतील आणि निर्णय घेणे सोपे होईल। त्या प्रश्नाला उत्तर देताना भगवान श्रीकृष्णाने स्पष्ट केले आहे की काम्य कर्मे म्हणजे ज्यामुळे इंद्रियांचे समाधान होते त्याला न्यास किंवा ती सोडून देणे म्हणजे संन्यास। कर्मफलांचा त्याग म्हणजे जिभेला आंबा गोड लागतो तो बाजूला ठेवणे, ज्याला त्याग असे म्हणता येईल। या अध्यायाचे नाव मोक्ष संन्यास योग असे आहे। कर्म म्हटले की त्यात दोष आलाच, कारण त्याचे फळ मिळणार हीच अपेक्षा असते। काम करीत राहणे हा जीवन क्रमाचा एक भाग आहे, त्यामुळे फलाची अपेक्षा ही नैसर्गिक आहे। सामान्य माणसाला संन्यास मार्गावरून जाणे सोपे नाही। कामे करीत राहणे, परंतु त्यामागील हेतू किंवा बुद्धी शुद्ध ठेवणे हे महत्वाचे। फलामध्ये मन न गुंतवता
मी जे करतो आहे त्यामध्ये लक्ष घालून रस घेऊन काम करणे हे महत्वाचे. जे फल प्राप्त व्हायचे ते होईलच आणि म्हणूनच ते कर्म माझ्या स्वधर्मानुसार एक जबाबदारी आणि कर्तव्य म्हणून केले पाहिजे. इदम न मम, हे माझे नाही, ही भावना असली पाहिजे. मी फक्त निमित्त मात्र, याचा अर्थ त्यात रस घेऊन काम करायचे असाच आहे. फक्त त्याच्या परिणामामध्ये मन गुंतवायचे नाही. जे मिळेल ते माझे नाही हे समजले पाहिजे. ते फल त्या अगम्य शक्तीला अर्पण करायचे. प्रेरणा ही मनातून मिळते. त्यासाठीचे वातावरण दुसऱ्या व्यक्तीला तयार करता येते. जसे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनासाठी तयार केले. कृती त्या व्यक्तीला स्वतःलाच करावी लागते आणि त्याच्या परिणामाला ही व्यक्तीच जबाबदार असते. जे भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितले आहे. त्या दृष्टीने त्याचे मनोबल वाढवण्याचे, त्याला दिशा दाखवण्याचे काम भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये केले आहे. मी त्याग केला याचा अहंकार मनामध्ये असता कामा नये. काम करताना माझे नाव त्याबरोबर दाता म्हणून असावे असा विचार जर मनात आला तर तो खऱ्या अर्थाने त्याग नव्हे. राजस आणि तामस कामे यामागे स्वार्थी हेतू गृहीत असतो. त्यामुळे फल स्वधर्म म्हणून जे करावे लागते तेवढेच जबाबदारीने कर्तव्य म्हणून राजस कर्म करून ते सात्विक हेतूने लोकार्पण करावे. अन्य कोणतेही कर्म करताना त्याच्या फलावर माझा अधिकार नाही हे मनाला समजावून सांगत अधिकांचा अधिक लाभ व्हावा हा हेतू मनात ठेवून कामे करावी. कर्म संकोच करून जग रहाटी चालणार नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. विवेकहीन जगण्याने काहीतरी भयंकर होऊ शकते याचे भान राखणे जरुरी आहे. सिंह समोर दिसत आहे आणि मी त्याच्या समोर जायचे का या प्रश्नाचे उत्तर अर्थातच नाही असे येणार. क्रिया आणि कर्म यामधील फरक लक्षात घेतला पाहिजे. कर्मकांडाचे स्तोम न माजवता क्रिया करता येतात याचे भान ठेवले पाहिजे. देवाला मनोभावे नमस्कार केला तरी गीता रहस्यात लिहिल्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कामाचे फळ मिळतेच. कर्म सोडून देणे हे बरोबर नाही. कर्म करीत राहून त्या कर्माचे दुष्परिणाम भोगावे लागणार नाही अथवा पाप लागणार नाही किंवा त्या बंधनात अडकणार नाही अशा प्रकारचा योग म्हणजे युक्ती शहाण्या पुरुषाने स्वीकारली पाहिजे. हा योग म्हणजेच गीतेमधील कर्मयोग शास्त्र. कर्तव्य आणि भावना या द्वंद्वाला अवघड असे निर्णय आपल्याला आयुष्यात वारंवार घ्यावे लागतात आणि प्रसंगांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच आपण गीतेचा अर्थ समजावून घ्यायचा आणि ती जबाबदारी योग्य पद्धतीने सारासार विचार करून त्यामुळे प्राप्त होणाऱ्या फलाची आशा मनात न धरता पार पाडायची. भावना आणि कर्तव्य यामधील द्वंद्वाच्या धर्मसंकटातून बाहेर पडता यावे
म्हणून गीतेला शरण जायचे. कर्म हा शब्द क्रू धातूपासून निघाला असून व्यापार, हालचाल करणे असा आहे व त्याच अर्थाने तो गीतेमध्ये वापरला आहे. यज्ञ, दान आणि तपस्या हे त्यागाचे 3 प्रकार आहेत. याचा माझ्या मते अर्थ असा की मी कोणता फायदा होईल हे लक्षात न घेता स्वधर्मानुसार कष्ट करतो, तो स्वार्थत्याग किंवा ते घेतलेले कष्ट म्हणजे यज्ञ. दान म्हणजे मी केलेल्या कामामधून झालेल्या लाभाचा उपयोग केवळ माझ्या सुखासमाधानासाठी न करता तो दुसऱ्यासाठी सदहेतूने करणे, ते समाजकार्य. जर अपेक्षा न ठेवता ते काम केले तर तो यज्ञ. तपस्या म्हणजे माझ्या ज्ञानात भर पडावी किंवा मला अनाकलनीय शक्ती समजण्यासाठी एकाग्र चित्ताने मी जेव्हा साधना करून ज्ञान समजावून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात. हा देखील एक प्रकारे त्यागच. एखाद्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी तपस्या करावी लागते, ज्याला साधना असे म्हणता येईल. त्या ज्ञानाचा उपयोग मानव जातीच्या समृद्धीसाठी केला तर तो त्याग. कुठल्याही कामासाठी प्रेरणा आवश्यक आहे. कर्त्याच्या मनात ती आंतरिक किंवा बाह्य परिस्थितीमुळे जाणवते. त्या प्रेरणेचे रूपांतर इंद्रिये कर्मामध्ये करतात. ज्ञानेंद्रियांमुळे ती जाणीव निर्माण होते आणि कर्मेंद्रियांच्या मदतीने ती कामे केली जातात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यामुळे त्यामागील हेतू निश्चित होतो. ज्ञाता कर्ता झाला की ज्ञानाला साधन बनवतो, ज्यामुळे ज्ञेय आपोआप कार्यरत होते. हे करताना मी करता ही भावना उरता कामा नये. माझ्यामुळे हे झाले असा विचार देखील मनात येता कामा नये. आयुष्यात काय हवे या प्रश्नाचे उत्तर देऊन काम केले आणि जबाबदारीने कर्तव्य बजावले तर कामाची प्राथमिकता ठरवता येते आणि त्या कामाचे फळ काय मिळेल याचा विचार न करता जर ते काम केले तर शांती आणि समाधान मिळायला मदत होते. कुठलीही गोष्ट करायला काय वेळ यावी लागते असे आपण म्हणतो. आपला अनुभव तपासून बघितला तर असे लक्षात येईल की उद्दिष्ट काय किंवा ध्येय काय गाठायचे हे आपण ठरवतो. त्यासाठी साधन सामग्री जी लागेल ती उपलब्ध असेल तर ती गोळा आपण करू शकतो. त्यासाठी लागणारे कष्ट अथवा परिश्रम कसे आणि किती करायचे हे आपल्या हाती असते. पण ती गोष्ट किंवा ते उद्दिष्ट साध्य होईल की नाही हे सर्वस्वी त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते. त्यालाच आपण दैव म्हणतो. माझे उद्दिष्ट गाठण्यासाठी अमेरिकेला जाऊन यायचे असे कोविड महामारीच्या काळात मी कितीही ठरवले असते तरी मला ते शक्य झाले असते का? यालाच दुसरा शब्द दैव.
त्याची सोबत नसेल तर काम पूर्ण होत नाही. या 18व्या अध्यायामधला 14वा श्लोक हेच सांगतो. अधिष्ठानम तथा कर्ता करणं च पृथक विधान विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. अभ्यास करणे तुमच्या हातात असते, पण मार्क किती मिळणार हे पेपर तपासणीस ठरवतो. त्यामुळे निराश होता कामा नये. काही कारणाने तुम्ही एखादी संधी गमावली तर ती पुन्हा येईलच असे सांगता येत नाही. कुठल्याही निर्णय प्रक्रियेत वेळेचे महत्त्व नाकारून चालत नाही. संधीचा फायदा घेतला नाही तर त्याचे परिणाम भोगण्याची तयारी असायला पाहिजे. मग ती गुरूंची भेट असो अथवा स्वधर्मासाठी त्यागाची असो. माझ्या गुरुने सांगितलेली आठवण खूप बोलकी आहे. बालाजी तिरुपतीच्या दर्शनाला त्यांना जायचे होते. 2 वेळा ते पायथ्यापर्यंत पोचले, पण ते दर्शन घेऊ शकले नाही. त्यांच्याकडे साधने होती. त्यांनी प्रयत्नही केले, पण आपण ज्याला नशीब म्हणतो ते त्यांच्या बाजूने नव्हते. त्यामुळे त्यांना एवढ्या जवळ जाऊन परत फिरावे लागले. खूप पाऊस हे त्यातील एक कारण होते. प्रारब्ध असा फार छान शब्द अशा वेळी वापरला जातो. माझ्याच बाबतीत असे का असा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा पडतो. अंधश्रद्धा बाजूला ठेवून मागील जन्मामध्ये केलेल्या कर्माचा तो परिणाम असू शकतो एवढेच उत्तर त्याला देता येते. कारण माझ्या अनुभवानुसार केलेल्या विपरीत कर्माचे फळ अनेकांना या जन्मात देखील मिळालेले दिसते. जे अनाकलनीय प्रसंगामधून बराच वेळा प्रतीत होते. ते पाहिले की गीतेमध्ये सांगितलेल्या जीवनमार्गावरील विश्वास वृद्धिंगत होतो. प्रत्येक जीवामध्ये असलेला त्या अनाकलनीय शक्तीचा अंश हा व्यक्ती करत असलेल्या कर्मापासून वेगळा आणि तटस्थ असतो. त्या व्यक्तीला आपल्या व्यवहारात्मक आणि वासनात्मक बुद्धीने कामे करायची असतात. ती करताना त्याच्या परिणामांचा विचार न करता सगळे जीवात्मे सारखेच आहेत त्याच्यामध्ये भेदभाव न करता त्या अनाकलनीय शक्तीला शरण जाऊन कामे केली आणि भावनांच्या आहारी न जाता आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या ओळखून ती कामे केली तर तुम्हाला सुख, शांती, समाधान मिळेल. अशा पद्धतीने गीता धर्म पाळून जीवन मार्गावर मार्गक्रमण करता येईल. मामेकम शरणम भज. आपल्याकडे ज्या 18 पगड जाती अथवा धर्म आणि पंथ आहेत ते विसरून सगळी मानवजात एक आहे हा विचार केला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करायला हवे. घरी कामावर येणाऱ्या व्यक्तीला आपल्यापैकी किती जण आपल्या बरोबर जेवायला बैस असे सांगतात. आमचा सारथी आमच्या बरोबर उठतो बसतो. त्याच्या बरोबर वागताना आमच्याकडे दुजाभाव नसतो. कुटुंबातील 2 मुलांमध्ये आई वडिलांचा एक लाडका आणि एक दोडका असतो. त्यामुळे
हे लक्षात येते. मनावर ताबा ठेवणे किती आवश्यक आहे हे तेव्हा लक्षात येते जेव्हा समोर पक्वान्नाचे भरलेले ताट येते. कर्मबंधन नष्ट करायला कर्मच कारणीभूत होते असे आपल्या लक्षात येईल. खरा कर्मयोगी अनेकांना सुख मिळावे म्हणून स्वतःचे सुख बाजूला ठेवून सतत कार्यरत राहतो. नेताजी सुभाषचंद्र बोस अथवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वतःच्या आयुष्यामधील मोहाचे क्षण बाजूला ठेवून त्यावर मात करून आणि त्या अपेक्षित सुखाचा त्याग करून स्वातंत्र्य संग्रामात आयुष्याची आहुती दिली. हे आधुनिक इतिहासातील दाखले आपल्या समोर आहेत. तो स्वार्थत्याग. माझ्या सारख्याच्या मुलाला माझ्या मुलाप्रमाणे शिकवायला मी मदत करायला हवी याची जाणीव मला झाली आहे. त्यामागील प्रेरणा कोणती? अनाकलनीय शक्तीला मान्यता देणारी व्यक्ती हीच या गीतेमधील जीवन धर्माला साथ देऊ शकते. ज्या व्यक्तींचा यावर विश्वास नाही त्यांच्यासाठी गोंधळच बरा. ज्ञानेश्वर माऊलींनी हा उपसंहार करताना म्हटले आहे, गीता ही समजली अथवा समजून घेतली तर कोणालाही चांगला वाईट न म्हणता काहीही पंक्ती प्रपंच न करता ते कार्य पूर्ण केले तरच गीतेचा खरा अर्थ समजला असे होईल. निर्णय हा तुम्हालाच घ्यावा लागतो. त्याची अंमलबजावणी तुमच्या हातात आहे. विहित नियत कर्म स्वधर्माला अनुसरून काम करत राहा हे गीतेचे सार आहे. स्वधर्म हा जन्मावर अवलंबून नसतो, तो तुमच्या कर्मावर अवलंबून असतो. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा. कोणत्याही धर्मपंथाचे तुम्ही असलात तरी जी तुमची कर्मभूमी आहे तेथील समाज व्यवस्थेनुसार प्राप्त झालेल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये उत्साहाने पार पाडून शुद्ध बुद्धीने शांती समाधानाने जीवन जगा हाच गीतेचा उपदेश आहे. या विवेचनाचा उपसंहार करताना या विषयाबद्दल ज्या गोष्टींचा माझ्या मनावर ठसा उमटला त्या पुन्हा एकदा उद्धृत करणे मला आवश्यक वाटते. विनोबांनी एका ठिकाणी लिहिले आहे, मोहाचा क्षण सांभाळणे म्हणजे मोक्ष. हे तर खरेच, कारण तो टाळता आला तर तुमच्या मनामधील ईर्ष्या हाव याला लगाम घालता येतो. राजसी आणि तामसी वृत्तींना चुकीच्या मार्गाने जाण्याचे आकर्षण कमी होते. गीतेचा विचार केल्यानंतर एक सामान्य व्यक्ती म्हणून जो अर्थ माझ्या लक्षात आला तो असा, मोक्ष म्हणजे शांती आणि समाधान. आज मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो की या 18व्या अध्यायात आहाराचे काय परिणाम होतात हे फार छान शब्दात सांगितले आहे. ते पटण्यासारखे आहे. सात्विक वृत्ती जोपासण्यासाठी आहार कसा असावा, राजसी वृत्तीच्या लोकांचा आहार कसा असतो, तिखट आंबट मांसाहारी पदार्थ खाण्याचे काय परिणाम होतात, त्यामुळे तामसी प्रवृत्तीला प्रोत्साहन कसे मिळते याचे 5-6 श्लोकामध्ये वर्णन केले आहे. तुम्ही जे खाता त्याचा परिणाम तुमच्या प्रवृत्तीवर होतो. तुम्ही जे कार्य करता त्याचा
तर समोरच्या व्यक्तीला, मग ती कुटुंबातील असो, समाजामधील, अर्थातच व्यापक अर्थाने समाज घटकातील असो, त्यामुळे आयुष्य आनंदाने जगायला मदत होत असते. त्यामुळे कुणाचे नुकसान होणार नसेल, त्यामागील हेतू शुद्ध असेल, तर दिवसाच्या अखेरीस शांत झोप लागते. याचे कारण कुणाचीच भीती वाटत नाही असा याचा अर्थ नाही. माझ्यावर संकटे येणार नाहीत असे नाही. त्या संकटांना सामोरे जाण्याची तयारी असायला पाहिजे. गीता वाचनामुळे आणि तो जीवनधर्म पाळल्यामुळे तुमच्या मनातील मागे काय झाले आणि पुढे काय होईल हे प्रश्न बाजूला पडतात. किंबहुना तुम्ही ते विसरता आणि मन आणि मनःशांतीमुळे तुम्ही जे स्वधर्मानुसार काम करायला घेता त्यासाठी खूप मोठे मानसिक बळ तुम्हाला लाभते. आयुष्याला ज्ञानाची, दानाची आणि तपस्येची जोड मिळाली तर तुम्ही स्वतःचे आयुष्य जसे सार्थकी लावता, तसेच दुसऱ्याचे आयुष्य आनंदी करायला मदत करता. आपल्या आजूबाजूला जी एक अनाकलनीय शक्ती आहे, तिचे अस्तित्व मान्य करून जे करायचे ते करत राहा. नित्य नैमित्तिक कर्मात किंवा पूजा अर्चा यामध्ये स्वतःला विसरून जाणाऱ्या व्यक्तीला यमनियम आठवावे लागतात. पूजा अर्चा महत्वाची नाही. देवाची मूर्ती ही ते अस्तित्व, त्या शक्तीला समजून घेण्याचे एक साधन आहे, हेच गीता सांगते आणि मनावर बिंबवते. देऊळ दिसले की माझी पावले तिकडे वळतात ती एवढ्यासाठी की त्यामुळे मला त्या यमनियमांची आठवण होते. माझी जबाबदारी काय आणि माझे कर्तव्य काय हे लक्षात येते. पांडुरंग शास्त्री आठवले यांनी गीतेच्या आधारावर कोळी समाजामध्ये जे काम केले ते खरोखरीच वाखाणण्यासारखे आहे. कारण त्या लोकांना गीतेचा नुसता अर्थ समजावून सांगितला असे नव्हे, तर तो रोजच्या जीवनात कसा अंमलात आणायचा ते पटवून दिले आणि आठवड्यातील निदान एक दिवस ते भक्त त्याप्रमाणे वागायला लागले. हे महत्वाचे. तो दिवस निसर्गासाठी, त्याची जोपासना करण्यासाठी, हा केवढा महत्वाचा संदेश त्यांनी तळागाळापर्यंत पोचवला. स्वार्थ सुटल्यावर कोणती प्रेरणा शिल्लक राहते या प्रश्नाचे उत्तर गीतेमध्ये दिले आहे. वस्तुनिष्ठ आनंदासाठी व्यक्ती लाचार होते. ही लाचारी जेव्हा व्यक्तीला सलू लागते तेव्हा मनातील विषाद तेजस्वी वाटचाल करू लागतो. प्रेमापेक्षा म्हणजे गोड वाटणाऱ्या गोष्टींपेक्षा श्रेय महत्वाचे, हाच संदेश. म्हणूनच भरभरून देत चला. या सर्वांचा विचार केल्यावर या अथांग असीमित विश्वामध्ये मी कोण, कोहम हा प्रश्न अनुत्तरित राहतो. माझ्या अंतर्मनात आणि विश्वात असलेले तत्व एकच की भिन्न याबद्दल गोंधळ निर्माण होतो. मी जे आयुष्य जगतो त्याचा अर्थ काय हे मी अद्यापही शोधतच आहे आणि शोधत राहणार.
तो शोधत असताना मनात आलेले हे विचार आणि गीतेच्या आरशामध्ये बघितल्यावर मला लक्षात आलेले माझे रूप आणि विचारांचे मंथन मी या सत्रामधून मांडण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने तो आपापल्या तर्काने समजून घ्यावा आणि आपापल्या जीवनाचे ध्येय गाठावे हीच इच्छा आणि त्या अनाकलनीय शक्तीकडे हीच प्रार्थना. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.